नमस्ते. येत्या 18 तारखेपासून 30 तारखेपर्यंत घंटन महोत्सव चालू करणार आहोत. त्यामध्ये अशा येलो फिनिशिंग मध्ये आपल्या घंटांची टोटल रेंज अवेलेबल आहे. अगदी 4 ग्रॅम पासून ते 70 ग्रॅम पर्यंत शॉर्ट घंटन ते लॉंग घंटन टोटल वेट रेंज अवेलेबल आहे. सर्व घंटन 916 HYD मध्ये आहेत. त्याचबरोबर घंटन महोत्सव म्हटला की मेकिंग चार्जेस फक्त आपण 7.99 आकारले जाणार आहोत. तर त्यासाठी एकदा तुम्ही अवश्य व्हिजिट करा, घंटन पहा, खरेदी करा. सोनाई ज्वेलर्स, वारणा कोडोली. धन्यवाद. कागल नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या घडामोडी झाल्या त्यातून महायुतीमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. मुश्रीफ आणि राजे गटाचं एकत्र येणं माजी खासदार संजय मंडलिक यांच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. त्यांनी वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफांची नीती आहे अशी टीका केली आहे. मुश्रीफांना वाटते तळायात आपल्याला आमदार राहायचं आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे. मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची. त्यांची पद्धत आहे, वापरा आणि फेकून द्या. मुश्रीफांच्या राजकारणाचं वर्णन तुम्ही कसं कराल? कारण आपण पाहिलं की मुश्रीफ ज्या पद्धतीनं राजकारणात पुढे चाललेलं आहे, सर्वांची हात मिळवणी करतायत, त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी आयुष्यभर आणि पुढच्या आयुष्यात त्यांनी आमदार मंत्री व्हावं. पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणायला पाहिजे. ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, विक्रमसिंह घाडगे असतील, आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही, आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो. आणि मग सगळ्यांनी ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात, तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात. कागल नगरपालिकेसाठी झालेली ही युती म्हणजे आपल्यासाठी राजकीय भूकंप नाही. मी एकटा पडलेलो नाही, कागलची जनता माझ्या सोबत आहे असंही माजी खासदार मंडलिक यांनी सांगितलंय. राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो संबंधित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुश्रीफांच्या कार्यकर्त्यासाठी आहे. आमच्यासाठी काय तो भूकंप नाही. महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं. पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो. संबंधित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता. पण स्थानिक पातळीवरचे संबंधित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एकमेकांशी चर्चा करत होते. आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही, त्यामुळे मी काही तोंडघशी पडलेलो नाही. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक तोंडघशी पडलेले. बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं. आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील 4 वेळा आमदार, 4 वेळा खासदार. मी जरी पराभूत 2 वेळा खासदार केला झालो असलो तरी 1 वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे. त्यामुळे जनता माझ्याबरोबर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही. कागल आणि मुरगुड नगरपालिका निवडणुकीत नवी समीकरणं तयार करत नामदार हसन मुश्रीफांनी माजी खासदार संजय मंडलिकांसह शिंदे सेनेला चांगलंच कोंडीत पकडलंय. महायुतीमधील नेत्यांच्या एकमेकांवरील कुरघोडीची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.